हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, माझ्या मावशा वगैरे सगळेजण राहायला आले आहेत. आता हे सगळे आलेत म्हणल्यावर बाहेर कुठेतरी फिरायला जायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही निघालो होतो बाहेर. आता कुठे गेलो होतो? इस्कॉन टेम्पलला एक गेलो होतो आणि आणखीन एक मंदिर होतं तिथे गेलो होतो. तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघतच राहा, तुम्हाला हे घेऊनच जातेस. इकडे बारे कोण सुद्धा लक्ष दे नाही म्हणून तिकडे फक्त बघा. हाय करा, हाय करा. चलो चलो. प्रतीक्षा आमच्या सोबत येत नाहीये, मम्मी आहे. आज आमच्या मम्मीला सुंदर दिसाय. सोड, बाय. प्रतीक्षा येत नाही कारण प्रतीक्षाचे पेपर आहेत. ठीक आहे, बाय. पिन आणलं का? पिन हा ओळखीच्याकडे आहे की काय? मी दिले सर्वदाना घेऊन गेले तिकडे. सर्वदाना हे पर्स सोबत घेतले का म्हणाले. तर आम्ही निघालो होतो आणि फॅमिली तर खूप मोठी होती आम्ही जाणारे, त्यामुळे ऑब्व्हियस आम्हाला 2 रिक्षा करावे लागणार होते. त्यासाठी आम्ही 2 रिक्षा केलो. त्याने हे बघा, अर्धी माणसं एका रिक्षात, अर्धी माणसं दुसऱ्या रिक्षात, असे आम्ही कसं तरी फिट झालो. श्रावणी लई सुंदर दिसायली आहे. समोर बघ, समोर मोठा आहे ना, उंच. हाती राजा दे घेऊ शकते का? चला चलो. मग हे आणि इकडचं बघूनच छान वाटायला मला. तर छान आहे ना? मस्त छान आहे, छान दिसायलाच की. चला, बघून तर छान वाटायला ना. बाहेरून मस्त असं वाटायलंय की सोलापूरमध्ये नाही ते साऊथकडचे मंदिर असतात ना, तशी फिलिंग येते. साऊथकडच्या मंदिरांची फिलिंग यायली. बाहेर पाठीमा आमची सगळी फॅमिली पण आहे. मस्त आहे. आणि मागून सगळे वुमन्स लोक यायलेत आणि आम्ही सगळे गर्ल्स लोक आणि बडे. तर ती कसली मोठी मूर्ती मी तुम्हाला दाखवते. आम्ही जिथे जाणार होतो तिथली माहिती आम्ही ऑलरेडी मोबाईलवरती काढली होती, त्यामुळे त्या मंदिरात आम्ही मोबाईलवरती सर्च केल्यानंतर 1008 काहीतरी असे तिथं महादेवाची पिंड होते. पण तिथे गेल्यानंतर ना आमचा हर्ष आहे ना, तो मोजला, त्याच्या पुढे जास्त निघाले होते असतीलही कदाचित, किंवा त्यापेक्षाही जास्त होते अजून. हर्ष खालचेच मोजला होता. तर असं भरपूर काही होतं आणि खूप सुंदर मंदिर होते दोन्हीही. इस्कॉन टेम्पलला आम्ही नंतर जाणार होतो, त्याआधी या मंदिरात आलो होतो. आणि हेही मंदिर खूप सुंदर होतं. असं वाटतच नव्हतं की सोलापुरात आहे. हा आणि तिथं पिंडींसोबतच खूप साऱ्या देवांची मूर्ती होती. मी एक ना एक मूर्ती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे, तो तुम्ही बघाच. कसलं मोठं आहे. शूटबीट चालू आहे, चालतंय का? नाहीतर कोणतं काढायचं बाहेर. सगळे सण पुढे गेल्यात, आम्ही इकडेच आहे आणि कोण बोलले नाही, त्यामुळे आम्ही शांततेत बोलायला. शांतता आहे. कॅमेरा बी चालतंय का नाही माहीत नाही. आगे दर्शन घेतलं.
इथं पण आहे. चला झालं आहे आमचं दर्शन. बाहेर जायचं तर बाहेर पण काहीतरी आहे ते पण बघूयात. चलो 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 तो चल ही रहे हैं हम. तुझी सबस्क्रायबर सबस्क्रायबर होती ती. मग आतलं दर्शन घेतल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो, जिथं बाहेरच त्या सर्व पिंडी होत्या ते बघितल्या आणि त्या बघितल्यानंतर ना आम्ही नाश्ता केला आणि खाण्यासाठी आम्ही आमचं दिवाळीचाच फराळ नेला होता. बाहेरचं काहीच खाणार नव्हतो आम्ही. सगळ्यांनी मिळून थोडं थोडं आणलेलं जे काही होतं ते आम्ही तिथे बसून खाल्लो. चला तुझा नाही पाठी चलो अंदर चलते. कॅमेरा बॅक कॅमेरा फ्लिप काढली. दमदम ते घेतले मी. ए बापरे काय ते हर्ष मोजायला पिंड तो तिथं आहे. किती हर्ष किती झाले? पिंड मोजायलाय का? हर्ष किती झाले? किती पिंड झाले? 902. मोज पुढचे. हर्ष पिंड मोजायलाय. वाव छान आहे. किती पिंड आहेत तिथं, किती पिंड आहेत. पिंडच पिंड 1008 आहेत असं आम्ही सांगितलं. मोबाईलमध्ये बघितलं आम्हाला माहिती होतं. हर्षांचा पिंड पण मोजायला गेलाय. बघूयात बाकी सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. चला मग आता सगळे पुढे पण जाऊन बघायचं. आम्ही नाही फोटो काढलो. चलायचं चलो. अजून आत होते. वर आहेत तिथं त्या ह्याच्यावर अजून येतो.
मंदिरावर. चला बी इथून जाऊ मंदिरावर पण आहे. कसं वाटलं मग? मस्त आहे मस्त. किती पिंड होते किती बघितलं मी सगळं बघितलं. हाच तर मोजलाय पण. आणि आता आम्ही बाहेर सगळं आता बाहेर आम्ही कुठे आहे इस्कॉन टेम्पलला चालले. चल हळू लागली म्हणूनच हळू. पण इथंच बसून खायचं म्हणलं आता इथं बसून काय मी मग विचारले होते कोणी भरलं होतं ते बी माहित नाही. लाडू घालाव का रे सगळेजण बाहेर गेलेत पण हिला हे बघायचं होतं म्हणून आम्ही परत आलोय. पुढचे पुढेच गेले तर करा चला जिंदगी हा बघितले मी घेतलेले शूट टाका बघितले हा. इस्कॉन टेम्पल मंदिर मध्ये आलो. खाऊन झाल्यानंतर ना आम्ही निघालो होतो पुढे जाण्यासाठी ते म्हणजे इस्कॉन टेम्पलला. तर इस्कॉन टेम्पलला गेलो होतो आम्ही आणि इस्कॉन टेम्पल ही खूप सुंदर होतं. राधाकृष्णाची मूर्ती तर इतक्या सुंदर होत्या. हां पण तिथले नियम मात्र खूप स्ट्रिक्ट होत्या. म्हणजे जसं की मुलींनी जीन्स वगैरे नाही घालायचे किंवा असे तसे कपडे. हालाकी आमच्यातलं कोणीही तसे कपडे घातले नव्हते. आणि आणखीन एक रूल होता तो म्हणजे आपले जी लांब सडक केस आहेत ते केस बांधून जायचे आतमध्ये. त्यामुळे आम्ही सर्वांनी तिथं बाहेरच केस बांधले आणि केस बांधून त्याच्यानंतर आम्ही आत गेलो. पण मंदिर आणि मूर्ती खूप सुंदर होती. जसं की देवांच्या काळात गेल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर तिथे आम्हाला एक त्यांनी काढा प्यायला दिला होता जो की आम्हाला माहिती नव्हता काढा आहे म्हणून. आम्ही तो घेतला आहे काय बघण्यासाठी आणि त्याच्या माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला कळालेच असतील की ते म्हणजे खूप काय काय होतं त्याच्यात. त्यामुळे मला तरी छान वाटत नव्हतं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. तर हा असा आमचा व्लॉग होता. बाहेर गेलो होतो फिरायला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा, लाईक पण करा आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.